तलाम पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर जबलपूर महामार्गावरील टेकडी वसाहत गुरुद्वारा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 72 वर्षीय रामसिंगार यादव यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे। ही घटना शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान घडली आहे। मृतक रामसिंगार रामधनी यादव हे माधव नगरी येथून त्यांच्या जावाई सुनील श्यामदेव यादव राहणार जयदुर्गा नगर प्रभाग क्रमांक 4 कामदरी यांच्याकडे सायकलने जात असताना गुरुद्वारा समोरील मोड म्हणजे टर्निंग जवळ अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून सायकलला जोरदार धडक मारल्याने रामसिंगार यादव रस्त्यावर खाली पडून त्यांच्या डोक्यावरून ह्या वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती कऱ्हाण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजंती मंडवधरे आपल्या स्टाफसह घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीत उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे नेण्यात आला। या प्रकरणी कऱ्हाण पोलिसांनी रुपेश रामबच्चन यादव माधवी नगरी यांचे तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता ऋषभ बावनकर यांची बातमी।